आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फक्त एक बटाटा आणि एक वाटी रव्यापासून बनणारा झटपट चविष्ट आणि खूप कमी तेलात तयार होणारा नाश्ता। हा नाश्ता मुलांच्या डब्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी आणि संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आहे। मी इथे एक कच्चा बटाटा किसून घेतला आहे। आता या बटाट्याचा किस पाण्यात घालून 2 मिनिटे ठेवून देऊया। त्यानंतर बटाट्याचा किस चांगला पिळून त्यातील जास्तीचे पाणी काढून घेतले आहे। आता एका भांड्यात बटाट्याचा किस घेतला आहे, त्यात 1 वाटी रवा घातला आहे, बारीक रवा आहे, अर्धी वाटी दही, 1 चमचा लाल तिखट घातले आहे, त्याच्यानंतर छोटा टोमॅटो बारीक चिरून, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरी, अर्धी हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातलेली आहे। सगळं छान असं मिक्स करायचं। लागेल असं पाणी ॲड करून छान बॅटर तयार करून घेतले आहे। हे बॅटर 15 मिनिटासाठी झाकून ठेवूया। 15 मिनिटानंतर बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। गरजेनुसार पाणी घालूयात। तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल घातलं आहे, त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि थोडे तीळ घातले आहेत। फोडणी तडतडली की त्यावर 2 चमचे बॅटर घालून पसरवून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनिटे शिजवून घेतलेलं आहे। वरून थोडंसं तीळ टाकलेले आहेत आणि डोसा आपण पलटून घेतला आहे। दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे। अशा प्रकारे बाकीचे डोसेही तयार करून घेऊयात। सकाळच्या वेळेला मुलांचा डब्बा, नाश्ता आणि घरची कामं यामुळे खूप घाई गडबड होत असते। अशा वेळी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडतो, म्हणून हा बटाटा रवा डोसा नक्की करून बघा। खूप कमी साहित्य लागते, तरीही झटपट होते। बाहेरून हलका कुरकुरीत आणि आतून मऊ असल्यामुळे लहान मुलांनाही खूप आवडतो। मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। पहा किती छान, मऊ, स्वादिष्ट आणि खूप कमी तेलात तयार झालेला हा बटाटा रवा डोसा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये।